येस. बिफोर मुव्हिंग टू ॲक्च्युअल कन्सेप्ट ऑफ Moodle किंवा ॲक्च्युअल स्टेप्स सुरू करायच्या पहिले या सॉफ्टवेअरमध्ये काही टर्म्स अशा आहेत ज्या तुम्हाला वारंवार यूज होणार आहे पुढच्या आपल्या सेशन्समध्ये. तर त्या टर्मिनॉलॉजीजला आपण पहिले समजून घेऊ की हे वर्ड्सचा अर्थ काय होतो ॲक्च्युअली. कारण की आपण डे टू डे लाईफमध्ये जे वर्ड्स बोलतो आहे त्या वर्ड्सपेक्षा थोडेसे वेगळे वर्ड्स आपल्याला या Moodle सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आहे. तर त्याचा पहिले आपण अर्थ समजून घेऊया. Before moving to actual terminologies, as you all know, there are two words. One is called as MOOC and other one is called as Moodle, जे आपण आज सुरू करणार आहोत. MOOCचा फुल फॉर्म त्या दिवशी अजय सरांनी पण तुम्हाला समजावून सांगितले पहिल्या दिवशी. MOOC स्टँड्स फॉर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. आता कोणता पण कोर्स जो खूप सारे अप्लिकंट्स ज्याच्यासाठी आहे, म्हणजे नंबर ऑफ अप्लिकंट्स किंवा नंबर ऑफ लर्नर्स आर बल्क इन नंबर, खूप सारे आहे. दॅट्स वाय द वर्ड इज कॉल्ड ॲज मॅसिव्ह. नंबर इज नॉट रेस्ट्रिक्टेड. किती पण नंबर ऑफ पीपल त्याला अटेंड करू शकतात, ऑप्ट करू शकतात, म्हणून तिथे त्यांनी वर्ड दिलेला आहे मॅसिव्ह. ओपन प्लॅटफॉर्मवरती तो आहे, ऑनलाईन कोर्स आहे, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. कोणता पण कोर्स जर मूक कॅटेगरीमध्ये येतो आहे ॲज इट इज इन ऑनलाईन फॉर्म, म्हणजे तुम्ही फेस टू फेस स्टडी डिलिव्हर नाही करणार आहे, ऑनलाईन मोडमध्ये आहे. तर ऑनलाईन जर तो कोर्स आहे तर तुम्हाला त्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म द्यावा लागेल जिथे तुम्ही तो कोर्स लॉन्च कराल. अँड दॅट प्लॅटफॉर्म, देर आर नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स जिथे तुम्ही ऑनलाईन कोर्सेस रन करू शकता, किंवा त्या प्लॅटफॉर्म्सला म्हटलं जातं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. One of the well-versed and well-studied learning management system is Google Classroom. आय थिंक तुम्ही लोकांनी गुगल क्लासरूम यूज केलं असेल किंवा करत असाल. त्या गुगल क्लासरूममध्ये जसे तुम्ही सगळे कंटेंट स्टुडंट्सला देता, असाइनमेंट्स, क्विजेस देता, सिमिलरली थोडा प्रोफेशनल लुक जर तुम्हाला तुमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमला किंवा ऑनलाईन कोर्सला द्यायचा आहे आणि अजून काही ॲडव्हान्टेजेस पण आहे, तर तुम्ही एक दुसरा प्लॅटफॉर्म यूज करू शकता. अँड दॅट सेकंड प्लॅटफॉर्म फॉर लॉन्चिंग युअर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स इज नथिंग बट Moodle सॉफ्टवेअर. Moodle इज अ शॉर्ट फॉर्म, ज्याचं ॲब्रिव्हिएशन आहे Moodle आणि ज्याचा लॉंग फॉर्म आहे मॉड्युलर. M स्टँड्स फॉर मॉड्युलर. First O stands for object, second O stands for oriented, D stands for dynamic, L for learning, and E for environment. So in this way, Moodle is modular, object oriented, dynamic, learning, environment. So friends, are you getting the difference between MOOC आणि Moodle मधला डिफरन्स कळला का? मूक म्हणजे एखादा कोर्स ज्याला तुम्ही खूप साऱ्या लर्नर्ससाठी ओपन करणार आहे, पण तो कोर्स तुम्ही कुठेतरी तर रन करावा लागेल. सपोज आपण याला ऑफलाईन सोबत कम्पेअर केलं, जर सपोज तुम्हाला एखादा नवीन पेपर किंवा नवीन कोर्स सुरू करायचा आहे ऑफलाईनमध्ये, तर सगळ्यात पहिले तुमच्याजवळ काय असायला पाहिजे? कॉलेज असायला पाहिजे. कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे, म्हणजे एक पर्टिक्युलर जागा तुम्हाला घ्यावी लागेल. अँड दॅट स्पेस जी तुम्ही ऑनलाईन यूज करणार आहे, अँड दॅट प्लॅटफॉर्म इज नथिंग बट अ Moodle सॉफ्टवेअर. असे Moodle सारखेच मी एक्झाम्पल आता सांगितलं की गुगल क्लासरूम पण तुम्ही यूज करू शकता. देन एडेक्स एक प्लॅटफॉर्म आहे, कोर्सेरा एक प्लॅटफॉर्म आहे. असे वेगवेगळे गोष्टी आहे जे आपण ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करू शकतो. तर गुगल क्लासरूम तुम्ही ऑलरेडी यूज करत असाल, आता Moodle पण काही जण यूज करत आहे. बाकीच्यांना जे नवीन आहे त्यांच्यासाठी आज आपण स्टार्टिंगपासून बघणार आहोत. तर मूक आणि Moodle मधला फरक सगळ्यांना कळला आहे, बिकॉज टेक्निकल पार्ट तर तुम्ही लोक करून टाकाल स्टेप्स जर असतील तर, पण कन्सेप्ट समजणं जरुरी आहे. आर यू गेटिंग द डिफरन्स बिटवीन मूक अँड Moodle? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. मूक इज युअर पेपर, आणि त्या पेपरला लॉन्च करायसाठी मी एक प्लॅटफॉर्म यूज करते, दॅट इज Moodle. आता काही महिन्यांपूर्वी एक नवीन परत एक कन्सेप्ट लॉन्च झाला आहे जो तुमच्यासाठी पण नवीन आहे, अँड दॅट टर्म इज कॉल्ड ॲज जिनोमिओ. GNOMIO. ज्या लोकांनी पहिले Moodle स्टडी केलं असेल त्यावेळेस ते moodlecloud.com वर जाऊन आपण आपली साईट बनवत होतो. बट आता
Moodleला होस्ट करण्यासाठी एक नवीन कंपनी म्हणू शकतो किंवा नवीन एजन्सी आलेली आहे अँड दॅट एजन्सी ऑर अ कंपनी ऑर अ होस्टिंग एजन्सी इज कॉल्ड ॲज जिनोमिओ. म्हणजे सॉफ्टवेअर आपण Moodleच शिकणार आहोत, पण ते कोणत्या एजन्सीच्या थ्रू शिकणार आहोत? यावाल्या GNOMIO. म्हणून तुम्ही बघाल आता तुम्ही ज्या साईटवरती रोज सकाळी जाताय HRDC नागपूर डॉट नंतर काय एक्सटेन्शन आहे त्या साईटला? Genomio.com. Genomio.com. प्रिव्हियसली जेव्हा आम्ही साईट बनवायचो तेव्हा त्याला एक्सटेन्शन असायचं HRDC नागपूर .moodlecloud.com. अशा साईट्स बनत होत्या. बट आता ते चेंजेस आले आहेत आणि Moodle क्लाउडला विकत घेतलंय किंवा होस्ट करत आहे एक दुसरी एजन्सी आणि त्या एजन्सीचं नाव आहे जिनोमिओ. इट इज फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे पेड व्हर्जन्स पण आहेत, पण फ्रीवाल्या व्हर्जनमध्ये आपल्याला ते सगळं मिळतंय की जे एका टीचरला यूज करायला इझियर आहे. त्याच्यामुळे पेड व्हर्जन यूज करायची तुम्हाला गरज नाही आहे. एक साईट जर तुम्ही बनवली त्यामध्ये तुम्ही 200 कोर्सेस बनवू शकता आणि त्या एकाच साईटला कितीतरी वर्ष तुम्ही यूज करू शकता. आय एम युझिंग दिस जिनोमिओ साईट अँड Moodle क्लाउड साईट सिन्स लास्ट 6 इयर्स. तर तुम्ही असे किती पण कोर्सेस त्यामध्ये डेव्हलप करू शकता. जर त्याचा स्पेस संपत आली तर तुम्ही त्या कोर्सेसला स्वतःकडे डाउनलोड करून कधी पण इन फ्युचर त्याला रिट्राईव्ह पण करू शकता. ते पण मी सांगेल जसं जसं आपलं कोर्स पुढे जाईल. तर आय थिंक या 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. मूक काय आहे, Moodle काय आहे आणि जिनोमिओ काय आहे. या 3 पॉइंट्समध्ये काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाइज वी विल मूव्ह ऑन टू 4th पॉइंट. एनी डाऊट? हां. मॅडम तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. थोडंसं एक्सप्लेन कराल कारण माझं थोडंसं मॅडम युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. ऍक्च्युली त्याच्यामुळेच मला जिनोमिओ आणि Moodleचं थोडं लक्षात नाही आलंय. ओके. आता येतोय आवाज? येस मॅम, आता आवाज येतोय आहे. मूक इज युअर कोर्स दॅट इज मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. त्याला रन करायसाठी मला एक जागा पाहिजे किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट हवं आहे किंवा सॉफ्टवेअर हवं आहे. ते सॉफ्टवेअर म्हणजे Moodle. ठीक आहे. आणि त्या Moodleला होस्ट करणारी आता एक नवीन एजन्सी निघाली आहे आणि दॅट एजन्सी इज नथिंग बट जिनोमिओ. आर यू गेटिंग? येस मॅम. म्हणजे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत Moodle सॉफ्टवेअरच. पण त्या Moodle सॉफ्टवेअरची सुरुवात आपण Moodle क्लाउडच्या थ्रू न करता आता नवीन जे आलं आहे त्याच्या थ्रू करणार. दॅट इज Genomio.com. ओके 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 गॉट गॉट इट? ठीक है. यस चलिए, आई थिंक यहाँ तक किसी को कुछ दिक्कत नहीं होगी. नाउ वंस योर साइट इज रेडी, जो अपन आगे देखेंगे. अभी साइट के अंदर मुझे मेरा कोर्स डेवलप करना है. जब मैं कोर्स डेवलप करूंगी उस वक्त कुछ नई टर्म्स मेरे सामने आएगी. वन ऑफ द इम्पॉर्टंट टर्म, रादर 2 टर्म्स इम्पॉर्टंट है. 4th पॉइंट आणि 5th पॉइंट. 4th पॉइंट आहे कॅटेगरीज आणि 5th पॉइंट आहे कोर्स. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मी सिम्प्लिफाईड वे मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते की डिफरन्स काय आहे कॅटेगरी आणि कोर्समध्ये. सपोज आता आपण सगळे UG किंवा PGला शिकवत आहे, कोणत्या ना कोणत्या तरी सेमिस्टरला तुम्ही शिकवत असाल. दॅट सेमिस्टर इज नथिंग बट युअर कॅटेगरी आणि त्या सेमिस्टरचा तो पर्टिक्युलर पेपर इज नथिंग बट द कोर्स. सपोज मी शिकवते आहे MSc सेमिस्टर 1ला मेडिकल मायक्रोबायोलॉजी. तर MSc सेमिस्टर 1 काय राहील? कॅटेगरी आणि मेडिकल मायक्रोबायोलॉजी राहील आहे माझा पेपर किंवा कोर्स. हा डिफरन्स कळला का 4th आणि 5th पॉइंट मध्ये? येस मॅम. कोणी तुमच्या याच्यातनं एक्झाम्पल देऊ शकाल कॅटेगरी आणि कोर्स मधनं तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड, म्हणजे आपल्याला पॉइंट्स क्लिअर होतील. BSc होम सायन्स सेमिस्टर 5th आणि कोर्स डाएट थेरपी पेपर 1. गुड. ठीक आहे. जसं आता BSc मॅडमनी सांगितलं, जो सेमिस्टर ती त्यांची कॅटेगरी झाली आणि त्यांनी जो पेपर सांगितला तो त्यांचा रिस्पेक्टिव्ह कोर्स झाला. तर आपण जेव्हा साईट बनवू तर त्यावेळेस तुम्हाला केमिस्ट्री पेपर ऑफ सेमिस्टर 2. तर सेमिस्टर 2 काय येईल?
कॅटेगरी हां. आणि जो तुमचा पेपर आहे केमिस्ट्रीचा तो येईल तुमचा कोर्स. येस ठीक आहे? हा कन्सेप्ट समजला? बाकी पार्टिसिपेंट्स प्लीज बी इंटरॅक्टिव्ह. सरांचा आवाजच येत नाही आहे. सर लोक समजताय का? हा येस मॅडम मॅडम, समज मॅडम. येस मॅडम. ओके. आता सपोज हॅलो, मराठी किंवा हिंदीवाले पार्टिसिपेंट्स असतील आपल्याकडे, तर मराठी मॅडम. तुमचा पेपर झाला. तुम्ही कोणत्या स्टुडंट्सला मराठी- हां. अक्षर गणवृत्त ही माझी कॅटेगरी झाली. अक्षर गणवृत्त म्हणजे इंग्लिशमध्ये सांगाल मला? वृत्त आणि वृत्ताचे प्रकार कोणत्या कोणत्या स्टुडंट्सला शिकवणार आहे हे? हे BA थर्ड इयर. तर BA थर्ड इयर तुमची कॅटेगरी सर. यस. कब लेंगे अपन? आणि मराठी तुमचा कब कोर्स. उनका ये नहीं ओके, वो ओके. हो गया है हो गया 31 जुलाई को हो गया अच्छा कळलं इनामदार सर? यस 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 हां. आणि मग तुम्ही जे त्याच्या आतमधले डिटेल्स सांगता आहे ते आपल्याला पुढे लागतील कोर्स बनवल्यावर. बरोबर. ठीक आहे. तसंच हिंदीवाल्यांना पण हिंदी जर तुम्ही कोणत्या BA BCom ज्यांना पण शिकवत असाल लँग्वेज सेमिस्टरला किंवा इयरला ती तुमची कॅटेगरी झाली आणि पेपर झाला तुमचा हिंदी. सो लाईकवाईज वी विल प्रोसीड. सो 5 पॉईंटपर्यंत जर कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा, अदरवाईज आपण पुढे जाऊया. नो डाउट. आगे बढ़ेंगे? नो येस मॅम ओके. चलिए. नेक्स्ट एंड द 6th पॉइंट एंड द इम्पॉर्टंट वन इज युजर्स. युजर वर्डला जर तुम्ही अजून फोकस केलं तर युजर इन जनरल कोणता पण असा व्यक्ती जो कोणती तरी गोष्ट यूज करणार आहे. दॅट्स वाय द टर्म इज कॉल्ड ॲज युजर. तर असा युजर वर्ड आपल्याला या साईटमध्ये वारंवार मिळेल. देर आर 3 डिफरंट युजर्स फॉर दिस मूडल साईट. 3 कोणते कोणते युजर्स आहेत? 7th, 8th आणि 9th पॉईंट. वन इज ॲडमिनिस्ट्रेटर, जो या साईटला बनवेल, यूज करेल, एडिट करेल, सगळं काही करू शकतो. जसं की आपण याला ऑफलाईन सोबत जर कम्पेअर केलं तर तुमचे जे ॲडमिनिस्ट्रेटर असतात, प्रिन्सिपल झाले, व्हाईस चान्सलर झाले, हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले, ऑल कम्स अंडर दिस कॅटेगरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर बिकॉज दे आर ऑल्सो गोइंग टू यूज द साईट. हेन्स इट इज वन ऑफ द स्टेक होल्डर्स, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटर. दुसरं काय राहील? आता आपण कॉलेज डेव्हलप केलं, त्यामध्ये आपण आता टीचर्सचं रिक्रुटमेंट करू. तर सेकंड युजर फॉर दिस साईट और सेकंड स्टेक होल्डर फॉर दिस मूडल इज टीचर. आणि मग आपण हे सगळं कशासाठी करतो आहे, कोणासाठी करतो आहे? ज्यांना आपण आपल्या लँग्वेजमध्ये स्टुडंट्स म्हणतो, पण मूडलच्या लँग्वेजमध्ये किंवा ऑनलाईन लर्निंगच्या लँग्वेजमध्ये यांना लर्नर्स म्हणतात. तर असे 3 स्टेक होल्डर्स किंवा 3 युजर्स असणार आहे तुमच्या साईटचे. वन इज ॲडमिनिस्ट्रेटर, अनादर वन इज टीचर अँड थर्ड वन इज लर्नर किंवा आपल्या लँग्वेजमध्ये आपण त्यांना स्टूडेंट्स म्हणतो. तो ये तीनों को भी अपने को पढ़ना है आगे डिटेल में. अभी आप जो अपनी इंडिविजुअल साइट बनाएंगे तो आप सब लोग अपने अपने साइट का क्या रहेंगे? एडमिनिस्ट्रेटर. क्योंकि आप खुद अपनी साइट बना रहे हैं, डिज़ाइन कर रहे हैं, होस्ट करने वाले हैं, तो आप खुद अपने साइट के एडमिनिस्ट्रेटर ही रहेंगे. तो मैं सारा जो पार्ट है वो एडमिनिस्ट्रेटर्स पॉइंट ऑफ व्यू से एक्सप्लेन करूंगी. तो या 3 युजर्स बद्दल समजलं आहे. युजर्सचा अर्थ काय? येस मॅम युजर्स मीन्स द पर्सन विच आर यूजिंग हाँ, हाँ, जो वो साइट Moodle. को यूज करेंगे. येस वो एडमिनिस्ट्रेटर भी हो सकते हैं, टीचर भी हो सकते हैं, या तो स्टूडेंट्स भी हो सकते हैं. सो इन दिस Yes. वे देर आर 3 स्टेक होल्डर्स और 3 डिफरेंट यूजर्स. नाउ द नेक्स्ट अँड लास्ट 2 पॉइंट्स. खालचे 2 पॉइंट्स तुम्हाला दिसत आहे का की काही माझ्या येस मॅम कम्प्युटरचं हे येतं आहे हेडर? लास्ट रिसोर्सेस एंड एक्टिविटीज हाँ, लास्ट 2 पॉइंट्स है रिसोर्सेज एंड एक्टिविटीज. जी मैडम ये अपने को शायद फ्राइडे को वगैरह हम इसको एक्सप्लोर करेंगे, बट पहले इसका डिफरेंस समझ लेते हैं दोनों का. रिसोर्सेस और एक्टिविटीज का डिफरेंस. जब हम अपनी पहले साइट क्रिएट करेंगे, उसमें अपना एक कैटेगरी बनाएंगे सेमेस्टर की, उसमें एक पेपर को डिज़ाइन करेंगे, मतलब कोर्स को डिज़ाइन करेंगे. फिर वो कोर्स के अंदर मुझे अभी बच्चों को पढ़ने के लिए कुछ मटेरियल देना है और बच्चों के कुछ असेसमेंट लेने हैं. तो जो पोर्शन मैं बच्चों को रीड करने के लिए दूंगी
that all comes under the word resources. All the notes, all the reading materials जे मी स्टुडंट्सला वाचायला देईल किंवा शिकवल्यानंतर नोट्स म्हणून जे मी प्रोव्हाइड करेल त्या सगळ्या गोष्टी कोणत्या टर्मच्या अंडर येतील? रिसोर्सेस. आणि मग ते रिसोर्सेस यूज करून, स्टडी करून, अभ्यास करून मग स्टुडंट्स क्विज सॉल्व्ह करतील, असाइनमेंट सॉल्व्ह करतील, डिस्कशन फोरममध्ये पार्टिसिपेट करतील. तर या सगळ्या गोष्टी ज्यांच्यावर मी त्यांना मार्क्स देणार आहे दॅट कम्स अंडर ॲक्टिव्हिटीज. हा डिफरन्स कळला रिसोर्सेस आणि ॲक्टिव्हिटीजचा? येस मॅम. Yes. कोणी सांगू शकेल काय डिफरन्स आहे? रिसोर्सेस म्हणजे काय आणि ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? रिसोर्सेस म्हणजे मटेरियल जे स्टुडंटला वाचायला किंवा स्टडी करायला मिळेल आणि Yes. ते वाचून झाल्यानंतर त्यांना ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्विजेस घेऊ किंवा हा, डिस्कशनसाठी त्यांना ओपन. बरोबर, गुड. ज्यामध्ये स्टुडंट पार्टिसिपेट करतील आणि ज्यांच्यावरती आपण त्यांना मार्किंग करू, ग्रेडेशन करू, त्या सगळ्या गोष्टी राहतील आहे ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर अशा काही टर्म्स आपल्याला पुढे मिळतील. तर तुम्ही याचे मीनिंग्स फक्त लक्षात ठेवा. चलिए, फिर अपने को इतनी सारी स्टेप्स देखनी है. ये तो मैंने मेजर स्टेप्स लिखी है, इसके अंदर भी कुछ सब स्टेप्स वगैरह है. तर डोंट गेट कन्फ्यूज किंवा टेन्शन घेऊ नका. जसं हळूहळू होईल आपण करायचा प्रयत्न करू. तो सगळ्यात पहली स्टेप अभी आप लोग पहले लिखेंगे. पहला हेडिंग दीजिए. गिव फर्स्ट हेडिंग इन योर कॉपी और नोटपैड. स्टेप नंबर 1, साइट क्रिएशन किंवा Moodle साइट क्रिएशन विथ Gnomio.com. सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली Moodle साइट क्रिएशन विथ Gnomio.com. झाला लिहून? पार्टिसिपेंट्स? येस मॅडम. येस. समोर सांगा. काही हेडिंग दिलं तुम्ही. आता ज्या पुढच्या स्टेप मी सांगेल त्या तुम्ही फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये लिहा. आडवा फ्लोचार्ट पण काढू Excuse me, शकता. madam. येस. जिनोमिओचं GI नको ना? नाही, GNOs? GNOs पाहिजे. जस्ट लेट मी Okay. करेक्ट इट. थँक्यू मॅडम. येस, ठीक आहे. GNOMIO. आता जे मी पुढल्या स्टेप सांगेल त्या तुम्ही हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल जसं आपण ॲरो टाकून लिहितो फ्लोचार्ट त्या फॉर्ममध्ये लिहिलं तर चालेल. तुमच्या भाषेत लिहा. तुम्हाला जे सोपं वाटतं हिंदी, मराठी, इंग्लिश त्यामध्ये लिहू शकता. सो पहिल्या स्टेपमधली पहिली सब स्टेप. सो टू क्रिएट युअर Moodle साइट फर्स्ट यू हॅव टू ओपन गुगल क्रोम ब्राउझर. गुगल क्रोमलाच प्रेफरेबली यूज कराल कारण की त्याला Moodle प्रॉपरली सपोर्ट करतो. तर फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये ओपन गुगल क्रोम ब्राउझर. स्टेप नंबर 2, एक मिनिट, हा वेबएक्सचा हेडर बारमुळे तुम्हाला दिसत नसेल. जस्ट आता दिसत है? येस. या, जैसे ही आप गूगल क्रोम यूज करेंगे उसमें URL एड्रेस जहाँ पे डाला जाता है एड्रेस बार, देयर यू हैव टू टाइप www.gnomio.com. Type in URL address www.gnomio.com. लिहिली स्टेप नंबर 2. नेक्स्ट, इस साइट को अपन एंटर करेंगे. दिस इज द होम पेज ऑफ Gnomio. मला सांगाल की मी जे बोलते आहे त्याप्रमाणे स्लाइड्स दिसतात आहे का कधी कधी, कारण की लॅगिंग पिरियड येतो. दिसत आहे मॅडम. दिसत आहे? Gnomioची पहिली होम पेज दिसत आहे सगळ्यांना? हो. येस ओके, येस येस. ठीक आहे. इकडे मागे तुम्हाला काही पर्सन्स दिसतात आहे, त्याच्या समोर एक छोटासा अजून बॉक्स दिसतोय. आता या बॉक्सला समजून घ्या कारण की या बॉक्समध्ये काही इन्फॉर्मेशन आपल्याला फिलअप करायची आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट दिलाय त्यांनी URL. याचा अर्थ तुम्हाला कोणत्या नावाने तुमची साईट बनवायची आहे ते नाव तुम्हाला इथे ऍड करावं लागेल. जिथे तुम्हाला दिसत असेल साईट नेम म्हणून लिहिलंय, इथे तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा कर्सर येईल म्हणजे व्हर्टिकल लाईन.
हे तिथून तुम्हाला ज्या नावाने साईट बनवायची आहे, जसं मी hrdcnagpur.gnomeo.com बनवलं आहे, तर त्यावेळेस मी इथे फक्त टाईप केलं होतं HRDC नागपूर. .gnomeo ऑलरेडी तिथे आहे, ते तुम्हाला टाईप नाही करायचं आहे. तुम्हाला फक्त ज्या नावाने साईट बनवायची आहे आणि सिम्प्लिफाईड ठेवा थोडं. तुमचं नाव, कॉलेजचं नाव मर्ज करू शकता, तुमचं नाव, सरनेम मर्ज करू शकता, नुसतं नावाने पण बनवू शकता. पण कधी कधी सेम नावाने ऑलरेडी कोणी साईट बनवली असेल तर तो तिथे एरर शो करतो. तर त्यावेळेस थोडेसे कॉम्बिनेशन्स यूज कराल. फॉर एक्झाम्पल मला बनवायचे preeti.gnomeo.com, पण ती साईट जर ऑलरेडी कोणी घेतली असेल तर मग मी preeti@12 preeti123 असं काहीतरी ट्राय करून आपल्याला साईटचं नाव बनवावं लागेल. आणि तिथे दिलंय की किती कॅरेक्टर्स असायला पाहिजे, बिटवीन 2 to 32 लोअर केस लेटर, स्मॉल लेटर्समध्ये पाहिजे किंवा नंबर्स, नो स्पेसेस, सिम्बॉल्स और ॲक्सेंट्स. तो डायरेक्टली तुमच्या नावाची किंवा नंबर टाकून तुम्ही साईट बनवू शकता. त्याचं एक्सटेन्शन ऑटोमॅटिकली हे वाला इथे दिलं आहे. सेकंड, तुम्हाला इथे तुमचा व्हॅलिड जो सुरूवाला ईमेल आय डी आहे, ज्यावरती तुम्ही रेग्युलर काम करता आहे, तो ईमेल आय डी इथे द्यायचा आहे. कारण की तुरंत ही स्टेप झाल्यानंतर तुमच्या मेल बॉक्समध्ये तुम्हाला एक जिनोमिओ सपोर्टकडनं मेल आलेला असणार. तर तोच मेल आय डी तुम्ही इथे प्रोव्हाइड करा जो तुम्ही रेग्युलरली यूज करताय. देन लँग्वेज इथे इंग्लिश आहे, त्याला इंग्लिश. हां, Yes. जीमेलचाच ईमेल द्यायचा असं काही नाही ना? नाही सर, याहू, हॉटमेल कोणता पण चालतो. ओके. ठीक आहे. मग लँग्वेज तिथे सध्या इंग्लिशच असू द्या. तुम्ही तुमचं मटेरियल मराठी हिंदीमध्ये टाकू शकता पुढे जाऊन, पण सध्या इथे लँग्वेजला काही चेंजेस नका करू, लेट इट इंग्लिश ओनली. मग त्याच्या खाली तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसत असेल जिथे लिहिलंय आय हॅव रेड अँड अग्री विथ द टर्म्स अँड कंडिशन्स. तर त्याला टिक मार्क करायचं. एक टिक कराल तर ते ब्लू कलरचं टिक दिसेल. जसं मी आता इथे प्रीती टाईप केलं आहे, माझा मेल आय डी टाईप केला आहे आणि इथे मी टिक मार्क केलं आहे. या 3 स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे क्रिएट साईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन क्रिएट साईट. जनरली काय होतं, जसं मी क्रिएट साईटवर क्लिक करेल, एक मेसेज येतो की तुमची साईट आता बनणार आहे वगैरे, आणि तुरंत तुमच्या जीमेलला एक मेल आलेला असेल इनबॉक्समध्ये किंवा जो पण तुम्ही मेल आय डी दिला असेल. बट कभी कभी क्या होता है, ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लम मेल आने में देर होती है, तो थोड़ा सा वेट करना पड़ेगा. थोडेसे पेशन्स ठेवा जर काही असा प्रॉब्लेम आला तर. कारण की मी रेग्युलरली बनवत होते तर काही इश्यू नाही आले, पण काल जेव्हा मी नवीन साईट बनवायला गेली प्रॅक्टिससाठी तर मला हाफ ॲन आवर नंतर मेल मिळाला त्यांचा. तसं जर काही झालं कोणासोबत तर प्लीज मला सांगा. नेक्स्ट आहे क्रिएट साइट वर क्लिक करायचं. क्रिएट साइट पे क्लिक करने के बाद ऐसा एक मैसेज आपको शो होगा, युअर साइट इज बीइंग क्रिएटेड. आणि हे खालचे 2 लाईन्स व्यवस्थित वाचून घ्यायच्या. विदिन अ फ्यू मिनिट्स यू विल रिसीव एन ईमेल विथ लॉग इन क्रेडेन्शियल. इफ यू डू नॉट रिसीव इट प्लीज चेक युअर स्पॅम फोल्डर. आपल्या इनबॉक्सच्या खाली खूप सारे बाकीचे ऑप्शन्स असतात, सेंट, जंक वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये एक स्पॅम फोल्डर पण असतं, तिथे पण चेक कराल जर मेल तुम्हाला रिसीव्ह नसेल झाला तर. सो या स्टेप्स पर्यंत काही डाऊट आहे? एनी डाऊट टिल नाउ? हा मॅडम, येस. साईड कोणती? मला एक फोन आला होता कॉलेजमधून, तर ते साईटचं थोडं नाव माझं मिस तुम्हाला झालं. जे हवं आहे नाही हो, त्या गुगल मध्ये काय टाकत आपण? www.gnomio.com. हे बघा सर, स्क्रीनवरती मी दाखवलंय परत, www.gnomio.com. हे एंटर केल्यानंतर हे- ही छोटी विंडो येईल. मग इथे तुम्हाला ज्या साईटनी नाव बनवायचं आहे, फॉर एक्झाम्पल आय थिंक राजेंद्र सर बोलताय, तर सपोज तुम्हाला राजेंद्र नावाने साईट बनवायची तर तुम्ही हो, फक्त इथे मॅडम. राजेंद्र टाईप करा. सपोज ती साईट ऑलरेडी कोणी घेतली असेल तर राजेंद्र 1-2 असे तुम्हाला थोडेसे कॉम्बिनेशन्स ट्राय करावे लागतील. मग तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी ओके. द्यायचा इथे, लँग्वेज तशीच असू द्या, आय हॅव रीड वरती टिक मार्क करा आणि क्लिक ऑन क्रिएट साईट. ओके मॅडम. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर असा एक मेसेज येईल त्या स्क्रीनवरती की युअर साईट इज बीइंग क्रिएटेड. तर या टॅबला मिनिमाइज कराल नेक्स्ट स्टेपमध्ये, सगळ्यांनाच सांगते. आणि तुम्ही जो मेल आय डी दिला होता तो मेल आय डी टाईप करून, जीमेल असेल किंवा याहू कोणता पण, त्याचा इनबॉक्स तुम्हाला ओपन करायचा आहे.
मॅडम लँग्वेज तशीच ठेवायची आहे का? हो, लँग्वेज तशीच ठेवा इंग्लिश सध्या. नंतर मी पुढे नंतर- सांगेल. नंतर चेंज करता येते ना आपल्याला? हा, ती लँग्वेज इंग्लिश जरी असली ना सर तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमचा डेटा मराठी किंवा हिंदीमध्ये टाकू शकता. ओके मॅडम, ओके. ठीक आहे. आता मी माझा Create- जीमेल ओके. आता मी माझा जीमेल आयडी दिला होता, तर मी माझा जीमेलचा इनबॉक्स ओपन ठेवला आहे, पण मला अजूनही मेल आला नाही. तर थोडासा वेट कराल आणि जर तरी पण मेल नाही आला तर ती स्टेप परत परफॉर्म करून दुसरा कोणता तरी मेल आयडीनी ट्राय करून बघाल. जर असं काही झालं तर ते आपण बघू जेव्हा तुम्ही परफॉर्म कराल तर. देखिए ऐसा मेल आना चाहिए, एक बार स्क्रीन के तरफ देख लीजिए. जिनोमियो सपोर्ट के तरफ से आपको मेल आएगा जिसमें वेलकम टू जिनोमियो या मेलला ओपन कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या साईटचं नाव इथे दिसेल, तुमचा युजर नेम आणि जिनोमियोनी दिलेला पासवर्ड. ह्या मेल कधीही डिलीट करू नका. लेट इट ॲज इट इज. हा, ठीक आहे. मॅडम इथे क्रिएट युअर साईट इज बीइंग क्रिएटेड आलेला आहे. सर परफॉर्म नका करू, अजून मी परफॉर्म करायला वेळ नाही दिले. मैं जस्ट स्टेप्स तुम्हाला सांगते. यहाँ तक कुछ डाउट नहीं होगा तो मैं आप लोगों को 10 मिनट का अभी टाइम देती हूँ. यू कैन स्टार्ट डूइंग योर हैंड्स ऑन सेशन. ठीक है. मॅडम बाकी पार्टिसिपेंट्स क्रिएट साईटवर झाल्यानंतर कुठे Yes, जायचं? ma'am. मेलवर? ठीक है. आप लोग शुरू करिए, आपका टास्क परफॉर्म करना शुरू करिए और ये वाले स्टेप तक आके रुकिए. क्रिएट न्यू साईट झाल्यानंतर तुमचा मेल ओपन कराल आणि हा मेल आला आहे का एवढं मला सांगाल. जिनका हो जाएगा मुझे चैट बॉक्स में लिख के भेजिए, येस किंवा झाला असेल तर येस और नो तसं लिहून पाठवा, सो दैट वी कैन मूव फर्दर. अभी आगे के 10 मिनट आपको ठीक है. परफॉर्म करना है. ओके. मीटिंग को लीव मत करिए, मैं भी मीटिंग में हूँ. कहीं पे कुछ डाउट आता है तो पूछिए. चलिए, आई होप मेजॉरिटी ऑफ द पार्टिसिपेंट्स ये वाले स्टेप तक आ गए हैं, जिनमें आप लोगों को एक मेल आया होगा जिनोमियो सपोर्ट के तरफ से. अभी ये मेल को थोड़ा सा समझिए. यहाँ पे आपके साईट का नाम दिया होगा. तो याच्या पुढे आपण जे पण काम करणार आहोत ते या साईटमध्ये करणार आहोत. तुमच्या नावाची जी साईट बनली आहे या साईटवर क्लिक करून पुढचे सगळा जो पण काही स्टेप्स आहेत आपण त्या परफॉर्म करू. आता तुम्हाला वापस त्या www.jinomio.com वर जायची गरज नाही. तुम्ही जिनोमियोकडनं तुमच्या नावाची एक साईट घेतली आहे किंवा जागा घेतली आहे. ठीक आहे. आणि ती जागेचं नाव आहे हे तुमच्या साईटचं जे नाव असेल ते तुम्ही लिहून ठेवा. मेल तर राहीलच तुमच्याजवळ, पण लिहून ठेवलं तरी चालेल. आणि सध्यासाठी तुम्हाला हे युजर नेम आणि पासवर्ड यूज करायचं आहे. तर जर तुम्ही या साईटला क्लिक केलं, जसं मी आता इथे लिहून ठेवलं एका स्लाईडमध्ये माझ्या साईटचं नाव, युजर नेम आणि पासवर्ड त्यांनी मला जो प्रोव्हाइड केला आहे. जर तुम्ही या साईट ते हायपर लिंक दिसेल तुमच्या पण मेल बॉक्समध्ये, जर या साईटवर तुम्ही क्लिक केलं तो सच टाइप ऑफ पेज विल अपीयर. वेन यू क्लिक ऑन दॅट पर्टिक्युलर साईट विच इज हॅव्हिंग हायपर लिंक ज्याच्यामध्ये आहे त्या साईटवर जर क्लिक कराल तर इथे बघा आता तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही परफॉर्म कराल तिथे तुमच्या साईटचं नाव दिसेल आणि तुमच्या साईटचं होम पेज दिसेल. या होम पेजला मी थोडं एक्सप्लेन करते पहिले, मग पुढच्या स्टेपकडे जाऊया. पहिले साईट हॅलो काही विचारायचं आहे कोणाला? मॅडम. हॅलो बोलिए बोलिए. हा मॅडम, मी म्हटलं आता आपण ही साईट बनवली आपण, ठीक आहे. हम्म. आता आपल्याला म्हटलं नंतर थोडं साईटचं नाव वगैरे चेंज करता येईल का? हे प्लस राहील. सर हे वाला नाव नाही बदलवता येणार. जे ऍड्रेस आहे ना ऍड्रेस नाही बदलवता येणार. हा 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 फक्त हे जे फ्रंट पेजवर आता इथे दिसतंय बघा धार्मिक.jinomio.com, हे मला इथे काही हा. ठीक नाही वाटत आहे. तर मला याला बदलवायचं आहे आणि माझ्या डिपार्टमेंटचं नाव टाकायचं आहे. तर ते मी करू ते- शकते. हा. पण हा ऍड्रेस हा. नाही बदलवू शकणार. हो का नाही, ऍड्रेस नको मॅडम, हा आपलं नाव फक्त होम पेज मध्ये मी चेंजेस करू शकते. ते मी सांगते सर पुढे.
ओके, ओके. ठीक आहे. सो दिस इज द होम पेज ऑफ युअर डिझायर्ड साईट. आता पहिले आपण याला बघू की या पेजमध्ये काय काय दिलंय. या पेजला खाली जर तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला तिथे काही नोट्स वगैरे त्यांनी दिले आहे. Moodleनी स्वतःनी त्यांच्या लँग्वेजमध्ये. हे बघा, Moodle रिलीज नोट्स आहे, Moodle डॉक्स आहे आणि एक छोटासा व्हिडिओ आहे. जर पुढे तुम्हाला कधी वेळ मिळाला तर याला तुम्ही स्वतः ओपन करून बघा. या नोट्सला पण तुम्ही ओपन करून बघू शकता, पण हे ना खूप टेक्निकल लँग्वेजमध्ये आहे. तर हे समजायला थोडे कठीण जातील. तर आता ज्या लँग्वेजमध्ये मी समजवते आपल्या लेमॅन लँग्वेजच्या याच्यामध्ये, तर तुम्हाला ते समजायला इझी पडेल. तर तुम्ही याला स्वतःहून नंतर एक्सप्लोर करू शकता. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे की राईट टॉप कॉर्नरला यू कॅन सी दिस लॉग इन ऑप्शन. राईट टॉप कॉर्नरला तुम्हाला तुमच्या साईटवरती पण लॉग इन बटन दिसत असेल. तुम्ही त्या लॉग इन बटनवर जर क्लिक केलं तर एक छोटी विंडो अपियर होईल जिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड ॲड करायचा आहे. तर तुम्ही करून बघा. तुम्हाला मेलमध्ये जो लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड आला आहे, युजर नेम सगळ्यांना सध्या आला आहे ॲडमिन, आणि पासवर्ड जो त्याने दिला आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, तो तिथनं ॲज इट इज कॉपी करा. टाईप नका करू इथे, कारण की टाईप करताना काही ना काही एरर नक्की येईल. तर आपल्या जीमेलमधनं किंवा ज्या कोणत्या मेलमध्ये तुम्ही असाल तिथून कॉपी करा आणि इथे तो पासवर्ड टाईप करा, पेस्ट करा अँड फायनली क्लिक ऑन लॉग इन. आणि त्या साईटमध्ये लॉग इन होत आहे का हे मला सांगा. सभी लोग करके देखिए. हा जो पासवर्ड तुम्हाला मेलमध्ये आला आहे त्याला कॉपी कराल आणि इथे पेस्ट करा. युजर नेम सगळ्यांचं कॉमन आहे ॲडमिन, अँड देन क्लिक ऑन लॉग इन. लॉग इन केल्यानंतर तुमच्या मॅडम एक विचारू का? हां सर. पुन्हा मेलवर जावं लागेल. हां, मेल तुमचं ओपनच आहे दुसऱ्या टॅबमध्ये ऑलरेडी. त्या मेलमधनं पहिले साईटवर क्लिक करा. साईटवर क्लिक केल्यानंतर राईट टॉप कॉर्नरला लॉग इन बटन दिसेल. त्या लॉग इनवर क्लिक करा. युजर नेम ॲडमिन ॲड करा आणि पासवर्ड जो तुमच्या मेलमध्ये आहे तिथून कॉपी करून इथे पेस्ट करा. येस, मग नाही का? जस्ट अ मिनिट 2 मिनिट्स. झालंय. पार्टिसिपंट जस्ट 5 मिनिटाचा मी ब्रेक घेते आहे. तुम्ही परफॉर्म करा तोपर्यंत. जस्ट अ मिनिट. आता मॅडम थोडंसं ओपन झालेलं आहे. ओपन झालंय? गुड. जस्ट अ मिनिट. त्या- हॅलो मॅडम लॉग इन हॅलो. झालं माझं. हॅलो हा मॅडम. 5 मिनिटाचा ब्रेक दिलाय मॅडमनी. हॅलो 5 मिनिटाचा ब्रेक दिलाय सर मॅडमनी. हो, कारण मॅडम सोबत बोलायचं होतं. 5 मिनिटांनी बोलेल ते. हा फ्रेंड्स, काही विचारत होतो मॅडम. कोणीतरी? हा सर. हो मॅडम, मला सांगा मॅडम, आता हे पुन्हा गुगल मध्ये जाऊन आपल्या वेबसाईटचं नाव टाकायचं का आपण? नाही सर, तुम्ही तसं पण करू शकता किंवा नाही, आता तुम्हाला जो मेल नाही, आला आहे, आता नाही, आता मेल मध्ये जातं का त्या? हा, मेलमध्ये जे साईटचं नाव दिलंय त्याच्यावर क्लिक करा ठीक. किंवा गुगलमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲड्रेस बारमध्ये ते टाईप पण करू शकता. हो, तेच म्हटलं आपण. हॅलो मॅम. येस सर. लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर मला मेल आला. आत्ता मेल कोणता आलाय? नाही, आता जी स्टेप जी तुमची होती का नाही, त्यांनी लॉग इन झालं? त्या स्टेपवर मी पासवर्ड टाकलं, युजर नेम टाकलं. ओपन झाली साईट? यस. ओके सर. हॅलो मॅडम. हा सर. मेलवरून पासवर्ड कॉपी करायची हो. आणि ती
साईडवर टाकायचं. हा माझी प्रोसेस झालेली आहे. सेव्ह नेवर आलेला आहे. नेवर करू का? सेव्ह पासवर्ड आलेला आहे. नितीन सर, आवाज नाही येत आहे. मॅडम झालं नाही बरोबर. एक एक जण पूछतो. ऍडमिन टाकलाय, पासवर्ड टाकलाय, त्याच्यानंतर हे केलं तर मग प्रोसेस केली आणि ओपन सुद्धा झालाय. डॅशबोर्ड ओपन झालेला. बस बस बस, हे असं दिसत असेल तुम्हाला जसं आपल्या स्क्रीनवर आता दिसत आहे. आणि इकडे सेव्ह नेवर म्हणून आलेलं आहे. हा, तुम्ही नेवर केलं तरी चालेल. मॅडम हॅलो मॅडम, हा बोला. डॅशबोर्ड म्हणून आलेला आहे मॅडम. बस बस, तिथे थांबून जा. ऑलवेज जेव्हा पण आपण लॉग इन करतो तेव्हा आपण नेहमी डॅशबोर्डवर असतो, पण बाकी ओके. आपल्याला सगळं काम होम मध्ये जाऊन करायचं आहे, ते मी सांगते पुढे. ठीक आहे. ठीक आहे. मॅडम माझं आलं नाही. पासवर्ड वरती मी हे केलेलं आहे, पेस्ट केला पासवर्ड. सर, पासवर्ड पेस्ट करताना ना थोडं आता एक मिनिट मी सांगते तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल. सर, स्क्रीन कडे बघा, जी मी स्क्रीन दाखवते. हा असा पासवर्ड असेल या टाइप मध्ये. तर कधी कधी काय होतं, तुम्ही जेव्हा कॉपी करता तर हे जे 2 डॉट आहेत ना, त्याच्या बाजूला एक स्पेस आहे. सपोज आता हा 9 दिसतोय इथे, 9 आणि हा डॉट आहे, याच्यामध्ये एक गॅप आहे. तर आपण ती गॅप पण घेऊन घेतो कॉपी करताना. तर कदाचित तसं होऊ शकतं. तर तुम्ही ना कॉपी करताना या शेवटच्या अक्षरापासून कॉपी करा, म्हणजे ही जी मध्ये डॉट किंवा गॅप आहे हे नको यायला त्याच्यामध्ये. कॉपी करते समय ध्यान दीजिए बरोबर. कॉपी किया. आणि आता त्या साईटच्या तिथे पासवर्ड मध्ये पेस्ट करून लॉग इन करून बघा. आणि युजर नेम ऍडमिन टाकताना सगळं स्मॉल लेटर्स आहेत, ए कॅपिटल नको आहे. ऑल शुड बी इन स्मॉल लेटर्स. मैडम यहाँ आस्क टू कंट्रोल, आस्क टू एनरोल एंड व्यू आ रहा है. नहीं सर, कहीं तो भी गलत हो रहा है, ऐसा नहीं आना चाहिए. आप अपनी साइट ओपन करें. साइट का नाम क्या है? gmail.com. तुमच्या साईटचं नाव काय आहे? तुम्ही जी साईट बनवली ज्याच्यामध्ये तुम्हाला मेल आलाय ना, हा जी अशी पितांबर साईट. PC. हा, पितांबर PC. pitambarpise.ginomio.com. हाँ. त्या साईटवर गेले. त्या साईटवर गेल्यावर युजर नेम आणि पासवर्ड टाकताना हे यूज करायचं आहे. रॉन्ग स्टेप्स मत करिए पार्टिसिपेंट्स, कंफ्यूजन आपको ही होगा. डू इट राइटली. पासवर्ड असा टाकता चालेल मॅडम. पेस्ट करण्याचा असा पण येतोय माझ्या ह्याच्यात. याच्याने आलेलं आहे ते, टाईप करून पण आलेलं आहे. हा, करू शकता ना टाईप, काहीच प्रॉब्लेम नाही. मॅडम युजर नेम टाईप करू शकतो ना आपलं? युजर नेम ऍडमिन टाईप करा. पासवर्ड कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी सोपं करायसाठी तुम्हाला कॉपी करून पेस्ट करायला सांगितलंय. जनरली टाईप करताना काही एरर येतात, कॅपिटल कॅप्स लॉक ऑन नसतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ते एरर्स टाळण्यासाठी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. चलिए, यहाँ तक हो गया होगा. तो आप लोग देखिए, सब लोग मुझे बोल रहे हैं कि आपने लॉग इन कर लिया है और अभी आप डैशबोर्ड में हैं. ठीक है, तो थोड़ा सा अभी आगे का पार्ट समझ लीजिए. परफॉर्म नहीं करना है फिलहाल. जेव्हा पण आपण लॉग इन करतो आपल्या पर्टिक्युलर साईटमध्ये, तेव्हा बाय डिफॉल्ट हे वरती तुम्हाला 4 वर्ड्स दिसत असतील. कॅन एनीबडी रीड दिस 4 वर्ड्स? पहिला काय आहे? होम. डॅशबोर्ड, दुसरा माय डॅशबोर्ड, कोर्सेस, माय कोर्सेस, साईट साईट ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तर आपण बाय डिफॉल्ट जेव्हा आपण लॉग इन करतो साईटमध्ये तेव्हा आपण बाय डिफॉल्ट डॅशबोर्डमध्ये असतो. तर काही पण पुढचा टास्क करायच्या पहिले तुम्हाला क्लिक करावं लागतं होम पेजवर, कारण की प्रत्येकाचं ना लुक वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूजन होतं. तो ऑलवेज रिमेंबर, व्हेन यू लॉग इन टू युअर साइट बाय डिफॉल्ट आप किस पे आते हैं? डॅशबोर्ड पे. पण काही पण पुढचं टास्क करायच्या पहिले तुम्हाला वापस कुठे जावं लागतं? होम पेजवर. तो ऑलवेज रिमेंबर, क्लिक ऑन होम पेज आफ्टर लॉग इन.
कहीं तो भी लिख के रखिए स्टार मार्क करके की ऑलवेज गो बॅक टू होम पेज, कारण की होम पेजवर आल्यानंतरच हे बाकीचे सगळे टॅब्स दिसायला सुरुवात होतात. सो वंस यू रीच टू द होम पेज, यहाँ पे अपनी पहली स्टेप खत्म हो गई है, साइट क्रिएशन, और सक्सेसफुली आप लोगों ने उसमें लॉग इन भी कर लिया है. काही कन्फ्युजन आहे तर विचारा, अदरवाइज आता तुम्ही सेकंड हेडिंग देऊ शकता. स्टेप नंबर 2, गिव सेकंड मेजर हेडिंग, डोंट परफॉर्म सायमल्टेनियसली, सोबत करू नका. Just give second heading. Step number 2, steps for changing password. Steps for changing password. सुरू करायचं. सगळेजण आहेत सोबत? Yes, ma'am. हो मॅम. यस मैम. ठीक है, चलिए लेट स्टार्ट. हेलो. यस हाँ सर. मैडम, होम पेज में जाने के बाद अवेलेबल कोर्सेज आ गया है. बस 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 रुक जाइए वहां पे, अभी आगे का कुछ भी नहीं करना है. जस्ट राइट डाउन स्टेप नंबर 2. नाउ स्क्रीन से थोड़ा दूर आ जाइए, गो बैक टू योर कॉपी एंड पेन, नोट डाउन स्टेप नंबर 2, स्टेप्स फॉर चेंजिंग पासवर्ड. ये स्टेप करना कंपलसरी नहीं है, बट आपका जो एग्जिस्टिंग पासवर्ड है दैट इज लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड. बार बार हम उसको लिख के टाइप करने से बेटर, मेल को खोलने से बेटर, आप अपना आसान वाला जो आप रूटीनली उसको याद रख सकते हैं, ऐसा पासवर्ड अगर आपको रखना है तो उसके लिए आपको ये वाले स्टेप्स परफॉर्म करनी है. दैट इज स्टेप्स फॉर चेंजिंग पासवर्ड. पार्टिसिपेंट प्लीज थोडा तुम्ही पण ब्रेक घेऊन घ्या 5 मिनिटाचा. मी पुढच्या स्टेप्स एक्सप्लेन करते. थोडं मला सरांनी बोलवलं आहे. जस्ट टेक रिफ्रेशमेंट ब्रेक ऑफ 5 मिनिट्स. ठीक आहे. ओके मैम. ओके, मीटिंगला लीव नका करू, जस्ट 5 मिनिटाचा ब्रेक घ्या.
हाँ फ्रेंड्स, है सब लोग? आले का सगळे? मॅडम पासवर्ड कसा चेंज करायचा मॅडम? सर स्टेप सांगितलेच नाही ना, आता सुरू करू आपण. नाही, आता माझ्या साईडमध्ये आहे ना, वेलकम टू युअर Moodle साईडच आलाय फक्त. ठीक आहे सर, आणि ह्या व्हिडिओ आहे. स्टेप्स पहिले लिहून हा? घ्या, मग मी सांगते. हो. चलिए, स्टेप नंबर 2, स्टेप्स फॉर चेंजिंग पासवर्ड. आप अपने साइट में ऑलरेडी लॉगिन किए हैं और वापस मैंने जैसे बताया था, पहिले आपण डॅशबोर्डमध्ये असतो, त्यानंतर आपल्याला कुठे यावं लागतं? होम पेजवर. अगर आपने आपकी साइट अच्छे से देखी होगी तो ये जो हेडर रीजन है, जहाँ पे जैसे अभी उल्का मैडम ने ये 4 वर्ड्स पढ़े थे, होम, डैशबोर्ड, माय कोर्सेस, साइट एडमिनिस्ट्रेशन, उसी के लाइन में आपको एक ये बेल का आइकॉन दिख रहा है, चॅट का ऑप्शन है, उसके बाजू में एक गोल है आणि ज्याच्यामध्ये AU लिहिलं आहे. दॅट AU स्टँड्स फॉर ॲडमिन युजर. तुम्ही सगळ्यांना काय नाव लिहिलं आहे त्यांनी? ॲडमिन युजर. आणि त्याच्या बाजूला एक तुम्हाला ड्रॉप डाउन दिसतो आहे. कॅन यू सी दिस ड्रॉप डाउन या तो इन्वर्टेड एरो? प्लीज कंफर्म. Yes. ठीक है, जहाँ पे मेरा कर्सर है, ये जो इन्वर्टेड एरो है, यहाँ पे क्लिक करेंगे. अभी पासवर्ड चेंज करने के लिए आपको कहाँ पे क्लिक करना है? सबने साइट में लॉगिन किया है. लॉगिन करने के बाद हेडर रीजन में आपको एक AU करके सर्कल दिखेगा, उसके बाजू में एक ड्रॉप डाउन है. ये ड्रॉप डाउन पे क्लिक करने के बाद कुछ और ऑप्शंस ओपन होते हैं जहाँ से आप लॉग आउट वगैरह कर सकते हैं. आपको क्या करना है? ये ड्रॉप डाउन में आने के बाद शेवटून तिसरं ऑप्शन तुम्हाला दिसेल, प्रेफरन्सेस. सो क्लिक ऑन प्रेफरन्सेस. जस्ट राइट इट डाउन. लॉग इन टू योर Moodle साइट. लॉगिन करने के बाद गो टू होम पेज. होम पेज पे आने के बाद अभी आप लोग ये लिख लीजिए, डायग्राम वगैरे काढून ठेवली तरी चालेल. मॅडम आवाज नाही येत आहे. पार्टिसिपंट्स, आवाज नाही येतोय माझा? अदर येतोय मॅडम. येतोय मॅडम. ओके, नितीन सर प्लीज थोडं कनेक्शन चेक करून हॅलो, घ्याल. मॅडम आवाज नाही येत आहे. मैडम Please check. अवेलेबल कोर्सेज के बाद जो है साइड, हाँ सर, अवेलेबल कोर्सेस वाले पेज में ही आपको होम पेज में आना है और होम पेज हाँ. में आने के बाद ऊपर वाले साइड में आपको ये दिखेगा सिंबल. हाँ हाँ ठीक है, ये जो सिंबल है इसके ऊपर क्लिक करेंगे एंड क्लिक ऑन प्रेफरन्सेस. खालून तिसरा ऑप्शन है, क्लिक ऑन प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेस पे क्लिक करने के बाद और एक पेज ओपन होगा. सो बिफोर मूविंग टू फर्दर पार्ट, ऑलवेज रिमेंबर आपण जिनोमिओचं फ्री वर्जन यूज करतो आहे. आता फ्री वर्जन आहे तर काही ॲडव्हान्टेजेस, काही डिसएडव्हान्टेजेस आहे. द मेजर डिसएडवांटेजेस ये एडवर्टाइजमेंट का पोर्शन. आपने भी आपके साइट में देखा होगा, ऊपर वाले पोर्शन में और नीचे वाले पोर्शन में बहुत सारे एडवर्टाइजमेंट आती है, तो उसको थोड़ा सा इग्नोर करिए. दैट इज द ओनली ऑप्शन वी कैन डू. यहाँ से क्रॉस भी किया तो फिर से वो एडवर्टाइजमेंट आती ही है, उसमें कोई दूसरा ऑप्शन नहीं है. सो वेयर वी आर, अपन ने क्लिक किया था ये ड्रॉप डाउन पे. ड्रॉप डाउन पे क्लिक करने के बाद नेक्स्ट स्टेप मी सांगितली होती प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेस नंतर आपण आता या पेजमध्ये आलो आहे. आता हे पेज बघा, 3/4 पेज ॲडव्हर्टाइजमेंटनी भरला आहे. पण तुम्हाला हा जो वर्टिकल बार दिसत असेल, जिथे माझा कर्सर आहे, या वर्टिकल बारला मी खाली घेऊन येते, स्क्रोल डाउन. जैसे ही आप इस पेज को नीचे स्क्रोल डाउन करेंगे, कुछ 3 कॉलम्स आपको दिख रहे हैं. उसमें से पहला कॉलम है यूजर अकाउंट, त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन दिसतंय. कॅन एनीबडी रीड दिस सेकंड ऑप्शन? हॅलो मॅडम, तुमचा आवाज नाही येत आहे. क्रिएट पासवर्ड. रोल. चेंज पासवर्ड. चेंज पासवर्ड. ठीक है, हाँ, तो यू हैव टू क्लिक ऑन चेंज पासवर्ड. क्लिक ऑन चेंज पासवर्ड. चेंज पासवर्ड पे क्लिक करने के बाद जैसे अभी मेरे पास एक फिर से एडवर्टाइजमेंट आती है, इसको क्लोज कर देना अगर ऐसा कुछ आता है तो. नाउ प्लीज लुक एट द पेज एंड ट्राई टू अंडरस्टँड. कॅन यू ऑल सी दिस पेज? जिथे माझं कर्सर आहे त्याच्या, या, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. बाय डिफॉल्ट तुमचं युजर नेम आहे ॲडमिन, त्याला तसंच राहू द्या, सध्या चेंज करू नका. आपण कोणती स्टेप बघतोय? आपण पासवर्ड कसा चेंज करायचा.
यामध्ये तुम्हाला 3 बॉक्सेस दिसत असतील आणि त्यांच्या समोर रेड मार्क आहे. दॅट मीन्स तिन्ही पण बॉक्सेस कंपल्सरी आहे. आता या 3 बॉक्सेसमध्ये काय काय लिहायचं आहे? पहिल्या बॉक्सचं हेडिंग आहे करंट पासवर्ड. करंट पासवर्ड तुम्ही इथे कोणता टाईप कराल? कोणी सांगू शकेल? जो गिवन आहे. हां, मेलमध्ये जो तुमच्या आपण मागे मेलमध्ये टाकला. आलाय. व्हेरी गुड. जो तुमच्या मेलमध्ये दिलेला आहे त्यांनी तो पासवर्ड तुम्ही इथे टाईप करा, पेस्ट करा. दॅट डिपेंड्स अपॉन यू. आणि तुम्हाला नवीन कोणता पासवर्ड ठेवायचा आहे तुमच्या चॉईस प्रमाणे प्लस त्याच्यात काय काय असायला हवं हे इथे पहिले रीड कराल. मस्ट हॅव ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर्स, 1 डिजिट, 1 लोअर केस, 1 अप्पर केस म्हणजे एक स्मॉल लेटर्स पाहिजे, एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. तर टाईप करायच्या पहिले त्याला तुम्ही एका पेजमध्ये फ्रेम करा. पेजमध्ये लिहून घ्या की कोणता पासवर्ड ठेवणार आहे आपण. 8 कॅरेक्टर्सचा पाहिजे, एक कॅपिटल, एक स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ते हॅश किंवा @ वगैरे तुम्ही टाकू शकता. तसा पासवर्ड जेव्हा तुमचा बनेल तो या बॉक्समध्ये पण टाईप करायचा आणि तिसऱ्या बॉक्समध्ये पण टाईप करायचा सेम पासवर्ड नवीनवाला. अँड फायनली क्लिक ऑन सेव्ह चेंजेस. या पेजमध्ये काय काय करायचे समजलंय सगळ्यांना? नाही येस मॅम. गॉट इट? येस. ठीक आहे. करंट पासवर्ड, न्यू पासवर्ड आणि न्यू पासवर्ड अगेन हे दोन्ही तुम्हाला टाईप करायचे आहे आणि शेवटी क्लिक करायचं आहे सेव्ह चेंजेसवर. वन्स यू क्लिक ऑन सेव्ह चेंजेस, जसं मी इथे करून दाखवलंय तुम्हाला, हा जुना पासवर्ड टाकला आहे आणि नवीन पासवर्ड. देन क्लिक ऑन सेव्ह चेंजेस. तो एकदा म्हणेल तुम्हाला पासवर्ड हॅज बीन चेंज्ड अँड फायनली क्लिक ऑन कंटिन्यू. आता बघा, जेव्हा तुमची ही स्टेप कंप्लीट होऊन जाईल कंटिन्यू केल्यानंतर, तर तुम्हाला काउंटर चेक करायचं आहे की तुमचा पासवर्ड वर्क करतो आहे का. तर तुम्हाला काय करावं लागेल की या ज्या ड्रॉपडाऊनमध्ये आपण गेलो होतो तिथनं तुम्हाला परत क्लिक करून लॉग आउट करायचं या साईटमध्ये. ठीक आहे, समजून घ्या. या साईटला तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. लॉग आउट केल्यानंतर परत राईट टॉप कॉर्नरला तुम्हाला लॉग इन बटन दिसते. त्या लॉग इन बटनवर क्लिक केल्यावर आता मला सांगा, तुम्हाला जर परत लॉग इन करायचं असेल तर काय काय ऍड कराल? ऍडमिन नेम, युजर नेम आणि नवीन पासवर्ड. हा, ऍडमिन युजर नेम आणि जो आता तुम्ही चेंज केला आहे पासवर्ड तो नवीनवाला पासवर्ड इथे ऍड करून लॉग इन करून बघा की तुमची साईट ओपन होते आहे का. ठीक आहे, इतक्या स्टेप्स परफॉर्म करा. ठीक है, आई एम गिविंग यू द टाइम ऑफ 5 to 10 मिनट्स मोर. हॅलो मॅडम. यहाँ तक परफॉर्म करिए. हॅलो मॅडम. हाँ, हॅलो हॅलो मॅडम, डॅशबोर्ड कुठे येतो हा? राजेंद्र सर आवाज खूप कमी येतोय. मॅडम, हा डॅशबोर्ड आहे ना माझ्या याच्यात आला नाही. फक्त मुडल साईड ओपन झाली. मुडल आणि साईट ओपन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन केलं का? हा, लॉग इन केलं, हो लॉग इन केलं. युजर नेम पासवर्ड इथे टाकला. तो याच्यावरून घेतला ना, मेलवरून. तुम्ही लॅपटॉपनी जॉईन केलंय. हो हो. आता तिथे मुडल आणि होम आलं. होमवर वेलकम टू युअर मुडल साईड असं आलं हा, आणि व्हिडिओ आहे. त्याच्या पलीकडे काही नाही, ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही वरच्या पोर्शन मध्ये बघा सर. तुम्ही लॅपटॉपनी जॉईन नाही केलं, तुम्ही मोबाईलनी जॉईन केलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही, शेअर नाही लॅपटॉपने केलाय मॅडम. लॅपटॉपनी परफॉर्म करत आहात सर. तुम्ही मोबाईलनी हो, जॉईन केलं. परफॉर्म करत आहे. हा नाही नाही, हा, जर लॅपटॉपने लॅपटॉपनी परफॉर्म जॉईन करत आहे. केलं असतं तर मी तुम्हाला शेअर स्क्रीन करायला सांगितलं असतं, हा, म्हणजे हा. मी समजवू शकली हो. असती. हा. आता आता मुडल बघा, आणि होम. जस्ट अ मिनिट, लेट मी फिनिश. आता तुम्हाला जे पेज दिसतंय त्याच्या वरच्या टॉप कॉर्नरला बघा, होम असेल, डॅशबोर्ड आहे, माय नाही नाही, माझ्या कोर्सेस याच्यात आणि फक्त साईट दोनच आहे. ऍडमिनिस्ट्रेशन. फक्त दोनच आहे, मुडल आणि होम दोनच आहे. म्हणजे तुम्ही लॉग इन नाही केलंय. मुडल आणि होमच. सर आणि तुमच्या यासाठी आता स्क्रीनचा स्क्रीनशॉट पाठवा आपल्या व्हॉट्सअपवर. दॅट्स वाय आय एम सेइंग की तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरनी जॉईन करा, म्हणजे मी तुम्हाला समजवू शकेल. मॅडम, ते माझं ते हे नाही झालं. स्क्रीनशॉट पाठवा सर. ओके. मॅडम मी पासवर्ड चेंज करतो आहे तर तो लाल पुन्हा
लाल लाल रेषा हा आहेत म्हणजे तो वरून. बरोबर नाही घेताय सर तुम्ही. ओके. त्यांनी जे सांगितलंय की 8 अक्षरं असायला पाहिजे, 8 कॅरेक्टर्स असायला पाहिजे, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, स्पेशल कॅरेक्टर, त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे त्या पासवर्डमध्ये. ओके. मॅडम माझा आवाज येत आहे का? हॅलो नितीन सर, हॅलो? आवाज खूप कमी येतोय. तुमच्याकडे काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. मॅडम तुमचा आवाजच येत आहे. काही समजलं नाही. चेंज पासवर्ड तुमचा पण आवाज नाही येते सर. मीटिंग लीव्ह करून परत जॉईन करा. सेव्ह करून परत जॉईन करू. हो. पाठवलं मॅडम. एक मिनट, हाँ मला बघू द्या. क्या होगा दे कैन परफॉर्म लेटर. आज की लास्ट स्टेप है अपनी, स्टेप नंबर 3, स्टेप्स फॉर एडिटिंग एडमिन प्रोफाइल. गिव मेजर हेडिंग. स्टेप नंबर 3, स्टेप्स फॉर एडिटिंग एडमिन्स प्रोफाइल. तो एडमिन प्रोफाइल, आप लोगों ने शायद अपना पासपोर्ट साइज फोटोग्राफ लाया होगा. मैंने जो फोल्डर में रखने के लिए कहा था वो अभी अपने को यहाँ पे यूज करना है. सो टू प्रोसीड विद दिस स्टेप, स्टेप नंबर 3, अभी जब हम ये चेंजेस कर लेंगे, जेव्हा आपले हे स्टेप्स होऊन जातील त्यानंतर कुठे चेंजेस येतील ते मी पहिले सांगते. राइट नाउ आपको आपका पेज ऐसे दिख रहा होगा. जब हम लॉगिन करते हैं तब हमेशा हम कहाँ पे होते हैं? डैशबोर्ड पे. डैशबोर्ड के लाइन में आप लोगों को ये AU दिख रहा होगा, दैट इज ॲडमिन युजर. आणि इथे दिसत असेल वेलकम बॅक ॲडमिन. आता मला हे असं ॲडमिन वर्ड नको आहे, मला माझं नाव हवं आहे स्वतःचं. तर आता आपण ज्या स्टेप परफॉर्म करू त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल ॲडमिनच्या जागेवर, आणि हा जो वरती AU सर्कल है तिथे मला माझा फोटो दिसेल. तो ये सब चीजें हम जो करने वाले हैं दैट इज अंडर द हेडिंग स्टेप्स फॉर चेंजिंग एडमिन्स प्रोफाइल. काय करणार आहे ते समजलं? कुठे कुठे चेंजेस येतील वो समझ में आ गया? येस मॅम. ओके, तो अभी उसको कैसे परफॉर्म करते हैं वो देखेंगे. एकदा रिपीट करा मॅडम. आता आपण जे लॉग इन केलं आहे नवीन पासवर्डनी, ये जो AU वाला सर्कल है उसके बाजू में जो ड्रॉप डाउन है वहां पे आपको क्लिक करना है. पासवर्ड चेंज करायला आपण कुठे गेलो होतो? कोणी सांगू शकेल? प्रेफरन्सेस. Preferences. आता तुम्हाला जायचं आहे पहिल्या ऑप्शन मध्ये, प्रोफाइल. क्लिक ऑन प्रोफाइल. या उलटा ट्रायंगल मध्ये गेल्यानंतर पहिला ऑप्शन घ्यायचा आहे प्रोफाइल. नेक्स्ट स्टेप, प्रोफाइल पे क्लिक करने के बाद ही वरची जागा परत ॲडव्हर्टाइजमेंटची आहे. मी याला पेजला खाली स्क्रोल डाउन करते, त्याच्याशिवाय खालचं दिसणार नाही. पेज को नीचे स्क्रॉल करने के बाद आपको यहाँ पे दिख रहा होगा जहाँ पे मैंने सर्कल किया है. कैन एनीबडी रीड दिस? कोणत्या वर्ड्सला? एडिट प्रोफाइल. Edit profile. So the next step is click on edit profile. Click on edit profile. पहिले आपण गेलो त्या AU सर्कलच्या बाजूला जो ड्रॉप डाऊन आहे त्यावर क्लिक केलं. दुसऱ्या स्टेप मध्ये प्रोफाइल वर क्लिक केलं. तिसऱ्या स्टेप मध्ये एडिट प्रोफाइल वर क्लिक केलं. नाउ सी द पेज अँड ट्राय टू अंडरस्टँड. जस्ट लुक एट द स्क्रीन. इथे तुम्हाला आता युजर नेम दिसत आहे ॲडमिन. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला हे युजर नेम बदलवायचं आहे तर तुम्ही या ॲडमिनला हटवून इथे काय जे तुम्हाला युजर नेम लिहायचं आहे ते लिहू शकता, पण तुम्ही प्लीज त्याला नोट डाऊन करून ठेवा. जर नसेल लक्षात राहत तर प्लीज त्याला ॲडमिनच असू द्या. ठीक आहे, कारण की सगळ्यांचे पासवर्ड वेगवेगळे आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पण जरी तुम्हाला वाटत असेल की करावं तर तुम्ही या स्टेपमध्ये हा ॲडमिन वर्ड कॅन्सल करून तिथे तुम्हाला जो युजर नेम हवा आहे तो चेंज करू शकता. देन याच पेजमध्ये आहो आपण, त्याला मी खाली स्क्रोल करते पेजला. बाकी कुठेही काहीही चेंजेस करू नका. फक्त तुम्हाला हे जे रेड मार्क दिसतात आहे, कॅन यू सी दीज रेड बुलेट्स? Yes. फर्स्ट नेम बाय डिफॉल्ट ॲडमिन, सरनेम युजर, म्हणून या गोलमध्ये तुम्हाला काय दिसतंय? AU. पण आता मला इथे फर्स्ट नेम माझं नाव लिहायचंय प्रीती आणि सरनेम लिहायचंय धार्मिक.
तसंच तुमचं पहिलं नाव आणि तुमचं सरनेम हे तुम्हाला इथे चेंज करायचं आहे. तो जैसे मैंने यहाँ पे लिखा डॉक्टर प्रीती आणि सरनेम मी लिहिलं धार्मिक आणि मेल आय डी जो आपण ऑलरेडी दिला होता तो, किंवा तुम्हाला जर इथे मेल आय डी चेंज करायची इच्छा असेल तर तुम्ही मेल आय डी पण चेंज करू शकता. तर या 3 गोष्टी कंपल्सरी आहे, कारण की या रेड मार्कटात म्हणजे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर खाली परत त्या पेजला घेऊन याल. सिटी जर इथे पहिले ब्लँक असेल किंवा दुसरी कोणती सिटी लिहिली असेल तर तुम्ही तुमची जी सिटी असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. जसं मी इथे नागपूर टाकलंय. बाकी कुठेही काहीही चेंजेस करू नका. जर कंट्री कोणती दुसरी येत असेल तर तुम्ही इंडियात इथे टाका. बाकी या बॉक्समध्ये वगैरे काहीच लिहायचं नाही. जस्ट पेजला खाली स्क्रोल कराल. द इम्पॉर्टंट पार्ट इज युजर पिक्चर. नेक्स्ट हेडिंग तुम्हाला त्याच पेजमध्ये आहो आपण. नेक्स्ट हेडिंग तुम्हाला दिसेल युजर पिक्चर. नाव लुक ॲट द कर्सर. माझा कर्सर कुठे आहे ते बघा. युजर पिक्चरच्या खाली एक छोट्या अक्षरामध्ये न्यू पिक्चर आहे आणि एक बॉक्स आहे. या बॉक्सच्या लेफ्ट टॉप कॉर्नरवरती एक आयकॉन आहे. कर्सर दिसतोय माझा, ॲरो दिसतोय कुठे? Yes, ma'am. हां, कारण की हे तुम्ही कसं कॉपीत लिहिता ते तुमच्यावर डिपेंड करतं, कारण की हा साईन कुठे आहे हे कळायला हवं. या बॉक्सवर मी क्लिक करते. तुला सकाळपासून 10 वेळा विचारून राहिली कुठे आहे मला बाकी समजलं पार्टिसिपंट काय प्लीज आहे तर म्यूट योरसेल्फ. हाँ, आई एम क्लिकिंग ऑन दिस. जैसे ही आप वो पहले टैब पे क्लिक करेंगे एक छोटी विंडो ओपन होगी. यहाँ पे देखिए आप लोगों को कुछ साइड बार में कुछ लिखा हुआ दिख रहा है. उसमें से चौथा ऑप्शन, कैन यू रीड दिस फोर्थ ऑप्शन एनीवन? Upload a file. Upload a file. So the next step is click on upload a file. अपलोड फाइल के बाद और एक छोटी विंडो आएगी जिसमें लिखा है चूज फाइल. क्लिक ऑन चूज फाइल. आता मला सांगा तुम्ही इथे काय चूज कराल, काय सिलेक्ट कराल? पासपोर्ट साईज फोटो. तुमचे पासपोर्ट साईज फोटो. तो तुम्ही कुठे ठेवलाय ते तुम्हालाच माहिती. पेनड्राईव्ह मध्ये असू शकतो किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती त्या फोल्डरमध्ये असू शकतो. ठीक आहे. Yes. तर तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे तिथनं. जसं आता सपोज हा माझा फोटो आहे. इट शुड बी इन इमेज फॉर्मॅट ओनली. JPEG फॉर्मॅटमधलाच फोटो तो एक्सेप्ट करेल. सपोज हा तुमचा फोटो आहे, त्याला तुम्ही डबल क्लिक करू शकता किंवा सिंगल क्लिक करून मग ओपनवर क्लिक करा. त्या फोटोचं नाव इथे येईल आणि क्लिक ऑन अपलोड धिस फाईल. अपलोड धिस फाईल. तो फोटो आता या बॉक्समध्ये आला, पण तो अजून सेव्ह नाही झाला आहे. तर नुसतं इथे फोटो बघून जर तुम्ही बॅक चालले जाल तर सेव्ह होणार नाही. तुम्हाला परत त्या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे. बाकी काहीच चेंजेस नका करू. जस्ट क्लिक ऑन अपडेट प्रोफाईल. क्लिक ऑन अपडेट प्रोफाईल. Once you clicked on update profile, now see the difference. यहाँ पे जो सर्कल में AU दिख रहा था, अभी वहाँ पे आपका फोटो दिखेगा और एडमिन यूजर के जगह पे आपको आपका जो भी नाम आपने डाला होगा वो नाम दिखेगा. ठीक है. सो आई एम गिविंग यू अगेन 5 to 10 minutes to perform this. आप लोग प्लीज ये वाला टास्क परफॉर्म करिए, देन वी विल प्रोसीड फॉर लंच ब्रेक. अदरवाइज यहाँ पे आप लंच ब्रेक लीजिए. लंच होने के बाद आपको अगर टाइम मिलता है तो ये वाला पार्ट कंप्लीट करिए. आप बताइए, आप अभी कंप्लीट कर रहे हैं कि लंच के बाद? अभी मैडम हेलो. क्योंकि लंच के बाद अपना लेक्चर है. लंच के बाद दूसरा लेक्चर है अपना आशीष लिंगे सर का. तो आप अगर ये स्टेप्स अभी लिख लिए हैं तो आप सर का लेक्चर होने के बाद भी परफॉर्म कर सकते हैं. मैडम लॉग आउट करने के बाद पासवर्ड डाला मैंने नया नहीं क्या, हाँ, तो इनवैलिड लॉगिंग प्लीज ट्राय अगेन. पासवर्ड काहीतरी चुकीचा टाकत असाल सर, म्हणून मी म्हटलं होतं पासवर्ड चेंज करायच्या पहिले लिहून ठेवा जो पण चेंज करताय तो. लिहून ठेवलाय मॅडम मला एक सांगा, हे आता लॉग आउट केल्यानंतर ओपन कसं करायचं पुन्हा? तुमच्या साईटचं नाव टाकायचं सर गुगल क्रोम मध्ये. हो. आणि मग आता जो तिथे नवीन पासवर्ड आपण राईट साईडला लॉग इन बटन येईल, तिथे लॉग इन करा.
युजर नेम ऍडमिन टाका आणि नवीनवाला पासवर्ड. हो तर आता तिथपर्यंत आतापर्यंत जिथपर्यंत आपण केलं तिथपर्यंत येऊ का सरळ तिथं मग जाऊन? हा बस तुम्ही लॉग इन करून आता मग पुढच्या स्टेप करायच्या सर, एडिट प्रोफाईल वाला जे आम्ही आता एक्सप्लेन केल्या. हो ठीक आहे. मॅडम फोटो झालेला आहे जेपीजी फोटो त्या बॉक्स मध्ये, त्याच्यानंतर काय अपडेट फाईल करायचं का लास्ट मध्ये? अपडेट प्रोफाईल वर क्लिक करा. बाकी काहीच नाही ना? बाकी काही नाही. अपडेट प्रोफाईल वर क्लिक करा आणि मग चेक करा की वरच्या साईडला तुमचा फोटो दिसतोय का त्या सर्कल मध्ये. हाँ दिखता है मैडम, आ रहा। गुड, झाला म्हणजे स्टेप्स. बाकी लोग भी परफॉर्म करिए. मैं यहाँ पे मीटिंग एंड करती हूँ. 1 बजे अपना आशीष लिंगे सर का लेक्चर रहेगा, तो अभी आप पहले लंच कर लीजिए एंड ज्वाइन द मीटिंग शार्प एट 1 o'clock. मतलब अपना मॅडम, सेशन कल का- शुरू होगा. मॅडम कालचं क्विज जरा ओपन करा ना. हो सर, हो, मी करून देते. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, पार्टिसिपंट प्लीज लिसन द इन्स्ट्रक्शन्स. आता हे स्टेप्स तुमच्याजवळ लिहून आहेत. तुम्ही याला दुपारी पण परफॉर्म करू शकता. आता पहिले तुम्ही लंच ब्रेक घ्या. 1 वाजता आपल्याला दुसरं सेशन सुरू करायचं आहे. ते 2:30 वाजता संपेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने बाकीच्या स्टेप्स करा ज्या राहिल्या असतील. कल सुबह भी मैडम, अपना ये सेशन है, तो उसमें जो डिफिकल्टी आती है वो मैं तब सॉल्व करूंगी. ओके. आता पुन्हा परफॉर्म करून दाखवावं लागेल काय? सगळं केलेलंच आहे मी. परत परफॉर्म नाही करायचं सर. जर इतक्या स्टेप्स झाल्या असतील तर झालं. बाकीचं उद्या बघूया. फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे. ठीक.